Hey student, this is Pooja Bhosle here. So let's begin very important part of demand analysis, that is elasticity of demand. Okay, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेला आहे की लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय है ना. त्या अगोदर आपण पाहिलं डिमांड म्हणजे काय, त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की लॉ ऑफ डिमांडसाठी काही एक्सेप्शनसुद्धा आहेत. लॉ ऑफ डिमांड काय सांगतं, जेव्हा पण प्राइसेस वाढतात तेव्हा डिमांड घटत असते, जेव्हा प्राइस घटते तेव्हा डिमांड वाढत असते. येते लक्षात. यासाठी आपण काही अजम्पशन्स ठेवलेले होते किंवा काही गृहीतके आपण तिथे गृहीत धरलेले होते. त्यांना गृहीत धरूनच आपण काय करू शकतो, तर हा जो लॉ ऑफ डिमांड आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. येते लक्षात. बट पहा की या पूर्ण लॉ ऑफ डिमांडमध्ये एक गोष्ट क्लिअरली आपल्याला कळली, ती म्हणजे की प्राइसेसमध्ये चेंज झाल्यानंतर डिमांडमध्ये चेंजेस होतात. येते लक्षात. बट आपल्याला हे नाही कळलं की किती पर्सेंटमध्ये किंवा किती स्केलमध्ये हा चेंज होतोय. येते लक्षात. फक्त आपण बघितलं की प्राइसेस वाढल्या आणि डिमांड चेंज झालं, प्राइसेस वाढल्या डिमांड कमी झालं. बट या कमी होण्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात. कधी कधी प्राईसमध्ये 1 रुपयाचा बदल झाला, 1 रुपयाने प्राईस वाढली की खूप जास्त प्रमाणात क्वांटिटीमध्ये चेंजेस होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकल्यामुळे कधी कधी असं होतं की डिमांडमध्ये फारच जास्त काय झालेली आहे, घट झालेली आहे. अगोदर 4 रुपयाची वस्तू ही 4 रुपयाची वस्तू असल्यानंतर 10 क्वांटिटीज डिमांड केल्या जायच्या. बट 1 रुपयाने त्याची वाढ झाली, म्हणजे 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला झाल्यानंतर अचानकच म्हणजे या बदलामुळे क्वांटिटी डिमांडेड ह्या खूपच कमी झाल्या. म्हणजे 10 युनिट्स खरेदी करण्याऐवजी लोकांनी फक्त 2च युनिट्स खरेदी केले. म्हणजे 8% त्यामध्ये काय झालेले आहे, घट झालेली आहे. म्हणजे की 80%, टोटल आपण जर 10ला 100 घेतलं तर 80% त्यामध्ये घट झालेली आहे. म्हणजे क्वांटिटी डिमांडेडमध्ये खूप जास्त घट झालेली आहे ॲज कम्पेअर टू चेंज इन द प्राईस. येते लक्षात. कधी कधी असं होतं की 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला झाल्यानंतर आपल्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये खूपच कमी बदल झालेला आहे. खूपच रेअर, म्हणजे की 2-3% फरक पडलेला आहे. म्हणजे काय, तर 0 समथिंगनी बदल झालेला आहे. तर काय म्हणणार आहेत आपण त्याला काहीतरी वेगळं असणार आहे. ते या पहिल्या आपल्या टाईपनुसार वेगळं असेल. परत जेव्हा याचप्रमाणे आपण घेऊ की 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला झाली, म्हणजे त्यामध्ये कितीने वाढ झाली किंवा कितीने घट झालेली आहे. त्याच रेंजमध्ये क्वांटिटी डिमांडेडमध्ये सुद्धा घट झालेली आहे. समजा की एखाद्या वस्तूची प्राईस ही 10% वाढली, तर क्वांटिटी जी डिमांड केलेली आहे त्यामध्ये 10% घट झाली. म्हणजे यामध्ये घट झालेली किंवा वाढ झालेलीचं पर्सेंटेज कसं आहे, म्हणजे चेंज इन क्वांटिटी डिमांडेड आणि चेंज इन प्राईस ही इक्वल आहे. येते लक्षात. म्हणजे इज इक्वल टू काय झालं, ह्यांचं पर्सेंटेज 1 झालं, त्याला युनिटी म्हणता येईल. येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर जो काही चेंज होत आहे क्वांटिटी डिमांडेडमध्ये बिकॉज ऑफ द चेंज इन प्राईस, तो या ठिकाणी मेजर करू शकतो. त्यासाठी काय आहे, तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड स्टडी करणं गरजेचं आहे. इलास्टिसिटी म्हणजे काय, तर फ्लेक्झिबिलिटी आहे ना. प्राईस आणि डिमांडमधली जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. मोस्टली इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे प्राईस बाबतीतच स्टडी केलं जातं. बट या पलीकडे जाऊनही काही आणखीन प्रकार आहेत, याविषयी आपण या पूर्ण पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. So introduction. See, in the part of law of demand, we have discussed all about the change in demand of a commodity in response to change in price of a commodity. Okay, but we don't know in what extent it is changed. So elasticity of demand provide us all the information about it. Okay. In general sense, price elasticity of demand, which is usually referred to as elasticity of demand. ओके. म्हणजे प्राइस इलास्टिसिटीलाच कन्सिडर केलं जातं इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणून. युजली का म्हटलेलं आहे, कारण म्हणजे मोस्टली असंच कन्सिडर केलं जातं की प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके.
But as we have already studied, demand for a commodity influenced by other factors. ओके, जे काही अदर फॅक्टर्स आपण स्टडी केलेले होते त्यानुसार सुद्धा आपलं काय होत असतं, डिमांड इन्फ्लुअन्स होत असतं, बदलत असतं. हे खूप वेळा मी सांगितलेले आहे मागच्या लेक्चर्समध्ये सुद्धा. टू विच वी कॅन कॉल डिटर्मिनंट्स. ओके, सो प्राइस ऑफ द कमोडिटी, consumers income, price of the related goods, these are the determinants. ओके, determinants म्हणजे यांच्यावरती क्वांटिटी डिमांड हे ठरत असतं. अकॉर्डिंगली देर आर 3 कॉन्सेप्ट्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा आपण याला टाईपसुद्धा म्हणू शकतो. तर इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे बेसिकली 3 प्रकार पडतात बघा. फर्स्ट आहे प्राइस इलास्टिसिटी, सेकंड आहे इन्कम इलास्टिसिटी अँड थर्ड वन इज क्रॉस इलास्टिसिटी. ओके, तर प्राइस इलास्टिसिटी म्हणजे तर तुम्हाला लक्षात आहे की काय असतं प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड रिलेट्स टू द डिग्री ऑफ अ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ गुड टू चेंज इन कंझ्युमर इट्स प्राइस. ओके, म्हणजे काय तर जो कोणतं गुड्स तुम्ही खरेदी करायला जाताय त्याच्यामध्ये किंवा त्याच्या प्राईसमध्ये झालेल्या चेंजमुळे आपल्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये जर चेंज होत असेल तर त्याला म्हटलं जातं प्राईस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, म्हणजे एक्झाम्पल घेऊ, एक्स कमोडिटी आहे. ओके, तर एक्स कमोडिटीच्या प्राईसमध्ये जर चेंज झाला तर त्या एक्स कमोडिटीमध्ये किंवा त्या एक्स कमोडिटीच्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये चेंज होणं म्हणजे काय तर प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे त्याच वस्तूच्या प्राईसमध्ये घट किंवा वाढ झाल्यानंतरच त्याच वस्तूचं डिमांड घटणे किंवा वाढणे याला काय म्हटलं जातं प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय बघा. इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड refers to the responsiveness of a quantity demanded to the change in income. एखाद्या व्यक्तीचं म्हणजे जो कोणी कंझ्युमर ती वस्तू XYZ ही वस्तू खरेदी करायला जातोय त्याच्या इन्कममध्ये जर घट आणि वाढ होत असेल आणि त्यामुळे क्वांटिटी डिमांडेडमध्ये घट किंवा वाढ होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं इन्कम इलास्टिसिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण प्राइसेसचा विचार न करता इन्कमवरती क्वांटिटी डिमांडेड कसे चेंज झाले ते पाहतोय त्याला म्हटलं जातं इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, देन थर्ड वन इज क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. पहा आता क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे काय मीन्स द डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ डिमांड ऑफ अ गुड टू चेंज इन द प्राइस ऑफ अ रिलेटेड गुड्स विच मे either a substitute for it or a complementary with it. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 वस्तू पाहायला मिळतील. एक्स नावाची एक वस्तू आहे आणि वाय नावाची एक वस्तू आहे. तर एक्सच्या प्राइसेसमध्ये चेंज झाल्यामुळे वायच्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये चेंज होत असेल तर या ठिकाणी या इलास्टिसिटीला क्रॉस इलास्टिसिटी म्हटलं जातं. म्हणजे एका वस्तूची प्राइसेसमध्ये वाढ आणि घट झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये वाढ आणि घट होत असेल तर याला क्रॉस इलास्टिसिटी असं म्हटलं जातं. ओके, तर हे 3 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत इलास्टिसिटी ऑफ डिमांडमधले. यालाच तुम्ही टाईप्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणू शकतात. ओके, सो आज आपण पाहणार आहोत प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय असतं. ओके, सो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड तर खूप वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्राइस इलास्टिसिटी म्हणजे काय तर एका वस्तूची त्याच्याच प्राइसेसमध्ये झालेल्या घट किंवा वाढीमुळे त्याच वस्तूच्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये घट किंवा वाढ होत असेल तर त्याला प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हटलं जातं. तर याचे देखील 5 प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सॉरी, तर टाईप्समध्ये आणि टाईप्स ऑफ मेजरमेंट किंवा मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये तुम्हाला जमलिंग करायचं नाही. ओके, तर हे टाईप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी आहेत. येते लक्षात. याची पुढे जाऊन तुम्हाला मेजरमेंटचे टाईप्स पाहायला मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे परत पाहायला मिळेल. ओके, सो आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. हे सेपरेटली तुम्हाला सांगण्याचं रिझन काय तर तुम्हाला हे परत एकदा रीड करायला मिळेल आणि समजायला मिळेल. म्हणून अगोदर आपण काय करूयात तर हे टाईप्स या ठिकाणी स्टडी करूयात. ओके,
नाव सी टाइप्स. सो फर्स्ट वन इज अ परफेक्टली इलास्टिक डिमांड. पहा याच्या शब्दामध्येच आहे की परफेक्टली इलास्टिक. परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय, तर प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये जे रिलेशन तुम्ही पाहणार आहात ते परफेक्ट रिलेशन असणार आहे. येथे लक्षात पहा, perfectly elastic demand is when the price is constant but there is a change in the demand, that is increase or decrease of a commodity, thus the demand curve is parallel to the x axis. ओके, याला काय म्हटलं जातं, परफेक्टली इलास्टिक डिमांड. ओके, म्हणजे काय तर सॉरी, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्राइस जरी कॉन्स्टंट राहिली तरी सुद्धा क्वांटिटी डिमांडेडमध्ये जो चेंज होतोय तो इन्फिनिट आहे, म्हणजे वारंवार होते. आपण तो जो इन्क्रीज आणि डिक्रीज आहे तो प्राइस कॉन्स्टंट असताना सुद्धा कंटिन्युअसली होत आहे. म्हणजे जे एक्स ॲक्सिस आहे आपली, ती आपल्याकडे ड्रॉ होणारा जो कर्व आहे त्याला पॅरलर असणार आहे. येते लक्षात, म्हणजे काय, आपली कर्व ही पॅरलल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा समांतर तुम्हाला एक्स ॲक्सिसला पाहायला मिळेल. का असं होतंय, कारण डिमांड या ठिकाणी सतत चेंज होत आहे आपल्या प्राइसेस सेम असताना सुद्धा. फॉर एक्झाम्पल बघा, कमोडिटीची प्राइस आपल्याकडे होती 4 रुपये. 4 रुपये ही प्राइस असताना डिमांड ही काय होत आहे, 10वरनं 20, 30, 40 इतकी वाढत आहे. बट आपल्या प्राइसेसमध्ये कसलाही चेंज होत नाही. येते लक्षात, त्यामुळे जी कर्व तयार होईल ती कर्व कशी असेल, एक्स ॲक्सिसला समांतर असेल. ओके, अशा वेळेस या ठिकाणी डिमांडला काय म्हटलं जातं, परफेक्टली इलास्टिक. परफेक्ट इलास्टिक आहे या ठिकाणी. ओके, सो इलास्टिसिटी ऑफ अ डिमांड इज इक्वल टू इन्फिनाइट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सेकंड बघा, परफेक्टली इनइलास्टिक डिमांड. इनइलास्टिक डिमांड म्हटलेलं आहे आणि परफेक्टली म्हटलेलं आहे. म्हणजे बघा काय असतं, परफेक्टली इनइलास्टिक डिमांड इज वेन demand is constant or there is a no change in demand of a commodity even if the price changes. ओके, या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, प्राइसेस चेंज होत आहे. येते लक्षात, म्हणजे 4 रुपयाची वस्तू 10 रुपयाला झाली, 12 रुपयाला झाली, 15 रुपयाला झाली, बट त्या ठिकाणी क्वांटिटी डिमांडेडमध्ये कसलाही चेंज होत नाही. म्हणजे या ठिकाणी प्राइसेस आणि त्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये कसलंही रिलेशन पाहायला मिळत नाही. अशा वेळेस त्या इलास्टिसिटीला आपण काय म्हणतो, परफेक्टली इनइलास्टिक डिमांड. यामध्ये काहीच रिलेशन तुम्हाला पाहायला मिळत नाही. ओके, म्हणजे काय, दस द डिमांड कर्व इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. म्हणजे काय, इमॅजिन करा तुम्ही जो काही कर्व आतापर्यंत आपण स्टडी केलेला आहे, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. ओके, एक्स ॲक्सिसवरती काय असतं, क्वांटिटी डिमांडेड. वाय ॲक्सिसवरती काय असतं, प्राइसेस. ओके, प्राइसेस ऑफ द कमोडिटी. म्हणजे काय, क्वांटिटी डिमांडेड हे 10 होतं. येते लक्षात, 10 युनिट्स आपण डिमांड केलेले होते आणि त्या ठिकाणी प्राइस किती होती, तर 4 रुपये प्राइस होती. येते लक्षात, बट ती 4ची 5 झाली आहे, 10 झाली आहे, पुढे जाते. बट 10 युनिट्सचे 10च युनिट सतत आपण काय करतोय, डिमांड करतोय. म्हणजे या ठिकाणी जी कर्व तयार होईल ती कर्व कशी असेल, वाय ॲक्सिसला समांतर असणार आहे. आले लक्षात, याला काय म्हटलं जातं, परफेक्टली इनइलास्टिक डिमांड. नाव सी द थर्ड वन, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड म्हणजे काय पहा, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड इज वेन द प्रपोर्शनेट चेंज इन डिमांड इज मोर दॅन द प्रपोर्शनेट चेंज इन द प्राइसेस. ओके, म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, सॉरी बघा, आपली एक वस्तू होती जी की आपण त्याला कन्सिडर करू 5 रुपयाची वस्तू होती. येते लक्षात, 5 रुपयाची वस्तू या ठिकाणी किती रुपयाला झालेली आहे, 10 रुपयाला झालेली आहे. येते लक्षात, म्हणजे यामध्ये जी वाढ झालेली आहे ती 100% वाढ झालेली आहे. 5 रुपयाची डबल किंमत या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागते. येते लक्षात, म्हणजे डबल झालेली आहे प्राइस. तर या ठिकाणी या वाढ झालेल्यामुळे किंवा आपल्या प्राइसेसमध्ये वाढ झाल्यामुळे क्वांटिटी डिमांडेड झालेली जी आहे, जी की आपण 5 रुपये प्राइस असताना 10 इतके युनिट्स काय करायचो, डिमांड करायचो. येते लक्षात, 5 रुपयाची वस्तू असताना आपण 10 युनिट्स या ठिकाणी
त्या ठिकाणी काय केलेले होते, डिमांड केलेले होते. बट या ठिकाणी जो रिलेशन आहे या प्राइसेस आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये तो कसा असेल, तर प्रोपोर्शनेट चेंज इन डिमांड इज मोर दॅन द प्रोपोर्शनेट चेंज इन द प्राइस. म्हणजे काय, तर प्राइसेसमध्ये 100% वाढ झाल्यानंतर क्वांटिटी डिमांडेडमध्ये किती टक्क्याने घट झालेली आहे, तर या ठिकाणी 120% घट झालेली आहे असं समजा. म्हणजे खूपच जास्त घट झालेली तुम्हाला पाहायला मिळते. अशा वेळेस काय म्हणणार आहात तुम्ही त्याला, तर याला आपण म्हणू रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. ओके, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड येते लक्षात. म्हणजे की जितक्या पर्सेंटनी आपली प्राइस वाढलेली आहे त्यापेक्षा जास्त पर्सेंटनी क्वांटिटी डिमांडेडमध्ये फरक पडलेला आहे. येते लक्षात. म्हणजे की वस्तूची किंमत ही 10% वाढवली तुम्ही, परंतु क्वांटिटी डिमांडेडमध्ये 20% फरक पडला. तर अशा ठिकाणी जो फरक तुम्हाला दिसतोय तो जास्त दिसतोय. 10% वाढ झाली आहे आणि पर्सेंटेज मात्र 20% वाढलेला आहे क्वांटिटी डिमांडेडचं किंवा कमी झालेलं आहे. अशा वेळेस या दोघांमधलं रिलेशन कसं पाहायला मिळेल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्हाला रिलेशन पाहायला मिळेल रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. ओके, सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे 1 पेक्षा जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 पेक्षा जास्त का म्हटलेलं आहे पहा, जर 10% आपली प्राइस वाढली आणि क्वांटिटी डिमांडेड हे 10%नीच घटलं तर 10% इज इक्वल टू 10% काय झालं, इक्वल होणार आहे. म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्यानुसार 1 इतकं पर्सेंटेज त्याचं येईल. तर 1 पेक्षा जर आपलं इलास्टिसिटी ऑफ डिमांड जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड म्हटलं जातं. पुढे तुम्हाला हा फॉर्म्युला मी दाखवलेला आहे, तुम्हाला समजेल. नेक्स्ट आहे रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड. पहा, रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड इज वेन द प्रोपोर्शनेट चेंज इन डिमांड इज लेस दॅन द प्रोपोर्शनेट चेंज इन द प्राइसेस. ओके, बघा याचं उदाहरण कसं घेता येईल तुम्हाला, की जो काही प्रोपोर्शनेट चेंज झालेला आहे डिमांडचा तो कसा असणार आहे, या ठिकाणी लेस दॅन द प्रोपोर्शनेट चेंज इन द प्राइस असणार आहे. म्हणजे प्राइसमध्ये 10% वाढ झालेली आहे. आताचं उदाहरण घेऊ आपण. प्राइसेसमध्ये 10% वाढ झालेली आहे आणि डिमांड जी की चेंज होणार आहे त्यामध्ये 5% घट झालेला आहे. येते लक्षात. सिम्पली आपला फॉर्म्युला काय सॉरी, तर काय सांगितलं मी, आपल्याकडे जी गुड्स होते त्यामध्ये 10% प्राइसेसमध्ये वाढ आपण केलेली आहे. बट आपल्याकडे जो क्वांटिटी डिमांडेड होता त्यामध्ये 5% घट झालेला आहे. म्हणजे की क्वांटिटीच्या प्राइसमध्ये झालेल्या चेंजपेक्षा क्वांटिटीच्या डिमांडमध्ये झालेला चेंज हा कमी पाहायला मिळतोय. म्हणून याला रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड असं म्हटलं जातं. येते लक्षात. रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड, पर्सेंटेज क्वांटिटी डिमांडेडचं पर्सेंटेज हे कमी आहे पर्सेंटेज चेंज इन प्राइसपेक्षा. ओके, म्हणून याला काय म्हटलं जातं, रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड. या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1 पाहायला मिळतं. नाव सी द लास्ट टाइप दॅट इज युनिटरी इलास्टिक डिमांड. आता युनिटरी इलास्टिक डिमांड तुम्हाला समजणं इझी जाईल. युनिटरी इलास्टिक डिमांड इज वेन द प्रोपोर्शनेट चेंज इन अ डिमांड इज इक्वल टू द प्रोपोर्शनेट चेंज इन प्राइसेस. म्हणजे काय, तर 10% वाढ झाली आहे एक्सच्या कमोडिटीच्या प्राईसमध्ये. म्हणजे एक्सची जी प्राईस होती त्यामध्ये 10% वाढ झाल्यामुळे एक्सच्या क्वांटिटी डिमांडेडमध्ये 10%नीच घट झालेला आहे. या दोघांमधलं जे पर्सेंटेज आहे ते कसं आहे, इक्वल आहे. त्यामुळे या ठिकाणी काय म्हणू शकता तुम्ही, युनिटरी इलास्टिक डिमांड. म्हणजे इलास्टिसिटी तर आहे बट इक्वल आहे. येते लक्षात. तर असे हे 5 टाइप्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, नाव सी मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मेथड्स पाहणार आहोत मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे. ओके, तर 3 आपल्या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाचे 3 टाइप्स किंवा मेथड्स आहेत. फर्स्ट पर्सेंटेज मेथड, सेकंड आउटले मेथड अँड थर्ड वन इज आर्क मेथड. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे मेथड्स जे आहेत त्या इन डिटेलमध्ये स्टडी करू विथ द फॉर्म्युला. ओके.